साधा रिचार्ज बयाड सारखा करते, बयाड सारखा पोरं चिडचिडपणा कशासाठी, फक्त पैसे नाही मोबाईल मध्ये म्हणून पोरायला देऊ नका. रात्रभर ढकलते त्या मोबाईलला, का करते ना का नाही. 12-12 2-2 वाजता जागते बयाडे सारखे. पोरं म्हणते, बाप म्हणते नाही माझा पोरगा हुशार आहे म्हणे. लय हो हुशार आहे, नाही हुशार एवढा हुशार आहे की तुला टेन्शन करायची गरज नाही. तू तुझी सुनबाई आपणच शोधून राहिला रातभर बैठाड्या. आणि म्हणून म्हणतो रात्रभर झोपत नाही. ते हिरव्या पिवळ्या रेषा झाल्याशिवाय त्याला छेडत राहते, अजून रिप्लाय येते का काय ते काय. काही पोरं म्हणते मेरे बाबूने खाना खाया. हो खाया ना, तू मरणं लवकर. पोरायला बिघडवता का रे नालाय काय हो. आणि म्हणून म्हणतो समाज बिघड रहा उसको जिम्मेदार कोण आहे. हवे समाज वाईट दिशेकडे चालला का जातो. आपल्या सवयी चुकल्यात ना महाराज. सवयी एकदा लागल्या ना ते निघत नाही. यू कॅन डू नॉट चेंज युअर फ्यूचर बट यू कॅन डू चेंज युअर हैबिट. हम अपना भाग्य नहीं बदल सकते लेकिन अपनी आदतें बदल सकते हैं. आपले कर्म बदलवू शकतो. मित्र हो, तुम्ही तरुण आहात. ज्या मातीत शिवाजी महाराज जन्माला आले ते कीर्तनात बसायचे कोणाची. जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी बोल, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी बोल, जय शिवाजी जय शिवाजी, जय भवानी बोल. ओ जय भवानी, जय हो छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की. ओ जय भवानी जय शिवाजी, जय भवानी बोल बोल बोल, जय भवानी बोल शिवाजी, जय भवानी बोल, जय भवानी बोल शिवाजी. माझ्या भावांनो, माझ्या तरुण मित्रांनो, जय भवानी बोल शिवाजी, जय भवानी बोल, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी बोल, जय भवानी बोल शिवाजी, जय भवानी बोल. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा जबरदस्त कार्य आहे. आम्ही मंदिरात जातो, भजन करतो, पूजन करतो. कुणामुळे? शिवाजी महाराजांमुळे. आपला शिवाजी का करते भक्त? 19 फरवरीची वाट पाहिजे. काय करते 19 फरवरीची म्हणजे काय रे. तर शिवाजी महाराजांची जयंती आहे. मी एका पुराला विचारलो का करतेस तू. दाढी वाढून ठेवलं त्यांना बोकड्यासारखी अशी. मग काय ती दाढी वाढी तर म्हणे 19 फरवरीत कामात येईल म्हणे. 19 म्हणलो का त्या दिवशी तुझी का बली चढवणार आहेत का तिथं बयाडा. सालभर काही नाही, 19 फरवरी साठी दाढी वाढवून ठेवलं. म्हणलं काय थांब रे, 19 फरवरी साठी वाढवून ठेवलं म्हणे. म्हणलं का त्या दिवशी का तुला पुसतील का म्हटलं तिथं. नालाय का. अरे दाढी वाढवून शिवाजी होत नाही. प्रत्येक स्त्रीला आईसारखं बघणं म्हणजे शिवाजी होतं. प्रत्येकाच्या माय बहिणीनं आपली माय बहीण समजणं म्हणजे शिवाजी होतो. मित्र हो, दाढी वाढवून काही काही बेवडे पाहिले मी. शिवाजी महाराजांच्या फेरीत चालले, मावडे कमी लागून राहिले आणि बेवडे जास्त लागून राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्य ज्या महाराष्ट्राच्या पावनभूमीत गरजतो ते छत्रपती शिवाजी महाराज. मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले या धरतीवरती. शिवाजी तानाजी, शिवाजी तानाजी. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले या धरतीवरती. शिवाजी तानाजी, शिवाजी तानाजी, तानाजी तानाजी. मर्द मराठा. अरे आपल्या मुलांना शिवाजी महाराजांसारखा मर्द करा, नपुसक नव्हे. हा मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले या धरतीवरती. शिवाजी तानाजी, शिवाजी तानाजी, तानाजी तानाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुकोबारायांच्या कीर्तनात बसायची जिजाऊ माता. मुलगा उदरात आहे. कुठे? उदरात आहे.
आम्ही मोठ्यात पोरगा राहिला तर बाई विचारते कसा लागतो ते म्हणते माती खाऊसा लागते म्हणते. मुरदाडे तू माती खाऊन तुझी बुद्धी माती सारखीच होईल. काही बयाड्या म्हणते मला लिंबू खाऊसा वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईला वाटलं, तिला विचारलं गर्भात शिवाजी होता, आजी जाऊ कसं वाटते? ती म्हणे हातात तलवार घ्यावंसं वाटते आणि नालायकांचं नाही नट करावंसं वाटते. असं मर्दासारखं विचार करणारी वीरांगणा जिजाऊने शिवाजी महाराजांसारखा मुलाला जन्म घातला. आपल्या इथे पिल्ल्यासारखा जन्म देते. आल्याबरोबर मोबाईल 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 काय रे त्या मोबाईलमध्ये पिक्चर येते, टीव्हीवर पिक्चर येते. भी कोई पवित्र रिश्ता काय काय उलटा चष्मा. त्या उलट्या चष्म्याची गरज काही पडली. आता काहीतरी सुईची येते. काय काय आहे काही बाया त्या टीव्हीच्या समोर बसून जाते, बैताळ्यासारख्या पायात राहते. मग ते पोरग इलबीस पैदा होते. तो इलबीस पैदा होते. आल्याबरोबर मोबाईलवर हिरोईन पाहते. अरे काही रात रात बोर झोपत नाही पोरं. तेरी नैना मेरी नैना याले तो असं वाटत म्हणून एकदम भजन होय. हा गजानन महाराजांचा भजन. शाबास. हा कुठे उठते तरी बजरंगबली घरी. हा अजून खात जा बापू, अजून खात जा. तुझ्याच सारखे आम्हाला पोरं पाहिजे. ताकदवाले हिमतीवाले असे पोरं 2-3 राहिले तर मला खूप डान्स सारखा वाटते. मी दिसतो बारीक पण 1-2 पोरं असे राहिले तर मला वाटते मेरे को भी कोई हिला नहीं सकता क्योंकि बॉडी गार्ड मेरे जबरदस्त है. तेरे नैना मेरे नैनों से मीठी मीठी बातें करते हैं. वो जब नैना बातें करते हैं मुलाकातें. मोबाईल के छंद आहे बयान होत चालले पोरं. मेसेज वरून बोलून राहिले तुझ्या जेवण झालं का? हो माझं झालं. तू नाही आता बोलूच नको, माझी आई घरी आहे. मग होती माय म्हणते ऑनलाईन. पोरायले मोबाईल देऊच नका, मुलींना मोबाईल देऊच नका. कारण मोबाईल एवढं भयानक आजच्या काळात, त्याचा वापर बरोबर करता येईल. साऱ्या जगातली माहिती मोबाईल देतो, पण मोबाईल एवढा खतरनाक आहे. त्यामध्ये खतरनाक आयटम सुद्धा मोबाईलमध्ये आहे. आज मोबाईल पाहता येत नाही परिवारासहित, मग टी व्ही पाहता येत नाही फॅमिली सहित. काय करावं? अश्लीलता आहे ना जिकडे तिकडे. कपडे पाहिले फाटले फुटले वापरून राहिली. काही जे भिकार चोटाची अवलाद लागली. कुठं संस्कृती कुठं चालली? त्याला जिम्मेदार कोण? आम्ही तारीफ करतो. अरे आपल्या देशाची संस्कृती विदेशातले लोक चांगले कपडे वापरू धोती वापरू करून राहिले ना. आम्ही फाटक्या फुटक्यावर आलो नालायक. म्हणून विचार करा. हो चीड झुटी राहा की अन्याय की अभिमान की. आपल्याला राग यायला पाहिजे वाईट गोष्टींचा. गजाननाची उपासना करतो आहोत. गणपतीला समजून घेणं आवश्यक आहे मित्र हो. ज्या गजाननानं आई वडिलांची सेवा केली, आज आपल्या देशात आई वडिलांची काय किंमत आहे? जास्त पैसा त्याचे मायबाप वृद्धाश्रमात. ज्याचा मुलगा डॉक्टर, ज्याचा मुलगा वकील, त्याचा मुलगा छानपण करणारा, त्याचे मायबाप कुठं? वृद्धाश्रमात. घरावर नाव ठेवलं त्यानं मातृपितृ छाया. मातृपितृ छाया नाव ठेवलं घरावर ना. मायबाप आहे तो वृद्धाश्रमात. नाव आहे फक्त मातृपितृ छाया घरावर ना. घरात पाहिलं तर माता मायची छाया. माता माय म्हणजे त्याची बायको हिरोईन. ते हिरोईन जे म्हणाल त्या हिशोबानं चाललं. काही नवरे रिमोट कंट्रोलवर चालते. ते म्हण सब्जी का लाने जाऊ गोंदिया तर चालला बयाड सारखा माफी बंद. मायची कधी सेवा नाही, बापाची सेवा नाही, चालला बैठाळ्या. बायकोच्या सुका होती रे बंदर, फिरती वारंवार तिच्या मागे, फिरती वारंवार तिच्या मागे.
बापाची कोणी ऐक नाही म्हणे आपल्या घरची जे हिरोईन बोलून त्याच हिशोबानं आम्ही टायटल मारू. असं आहे. अरे ज्यानं 9 महिने उदरात ठेवला, ज्या बापानं रक्ताचं पाणी केलं, लहानचं मोठं केलं, ज्याने संसार दाखवलं, तुझ्यासाठी रात्रंदिवस मेहनत केलं, त्या बापाला शेवटी काय देतो? गजाननानं सर्वस्व मानलं, आम्ही काय मानतो? अरे आई वडील म्हणजे देव, जिवंत देव आहेत. काय जिवंत? मेल्यावर आम्ही तेरवी करतो. लोकांना तेरवीचं मोठं शौक पडलं आजच्या काळात. पायतच राहते कोणाची माय सिरियस आहे म्हणून. आजच्या काळात तेच चालू आहे. कोण सिरियस आहे रे? काही जाईल रे, तो गेला म्हणजे आपला जमला थाल. मग असं कर ना, मारून टाकून त्याला फिच करून सरळ. ये बेटा, हे दुसरी मुलगी होती, तिचं गेलं का? इले पसंत पा, इले नाव घे, विचारा काय आहे. पाय सर्वाले खुश ठेवले भाऊ. आता विचार करा, वडील आई वृद्धाश्रमात, घरावर नाव आई वडिलांच्या ना, घरातले देवच गायब आहेत. काय करता? लग्न झाला म्हणजे बदलूनच पडते. काय माहित संसाराचा नियम आहे. एखादा मेला म्हणजे लागले लोक, ए भाऊ 2 महिन्याच्या बाद इकडे तुला एक मंत्र देतो, असं चाय वाटतेच ना, कोणाला घे घे नाही म्हणायचं, घे घे, फक्त चुपचाप त्याच्या सांग, गरज असेल तर घ्यायचे. आपल्या इकडे पंक्तीमध्ये असाच चालायचा, जिथं मुली बसल्या आहेत तिथं वाटते, ए लड्डू पाहिजे का? लड्डू हो, मांबईन होई का तुझी ते? आपल्या इकडे तेच होतं आधीच्या, म्हणून तो सिस्टमच चेंज झाला. आता कसं केलं, मांडून द्या तिकडे कटोऱ्यामध्ये न खाऊ द्या बैताळायला. जसं आहे भिकार सुटायचं जेवण लागला. लाज वाटते ना कधी कधी जेवायला झाले. आम्ही लग्नच जाणं टाळून दिलं. काय कोण तिथं घेल रे, दे दो बाबा अल्लाह के नाम. आधीचे लग्न एवढे व्यवस्थित होते, पद्धतशीर लोक बसायचे, जेवण वाढायचे, प्रसादीसारखा प्रसाद राहिला. आता लग्नात गेला तर असं वाटते लग्नात आलो का भीक मागायला हात. असे लाईनी लागते बापू, 500-500 असा लागते नंबर. आज लागते का 2 वर्षांना लागते का? जेवणामध्ये सिस्टम गडबड. काय आधीच्या जेवण, आधीचा खानपान, आधीचे लोक, आधीची बुद्धी, आधीचे काय. हे आजे तेच म्हणलो, चाय प्या, पण बोला नको. काय चाय असेल काय दाबू दाबू प्यायची होईल वस्तू, पाण्यासारखी वस्तू मिळते. तिने फक्त असं दाबून साठी लवकर सरळ घिटकून टाका. काय एक गोष्ट सांगण्याचे तात्पर्य, आधीच्या काळात ना आताच्या काळात खूप फरक आहे. आधीचे लोक 100 वर्ष जगायचे, आतातले लोक बिलकुल हलके झाले, 60 वर्षापर्यंत आले. का? आधीचे लोक काशाच्या ताटात जेवण करेन, आताचे लोक प्लास्टिक. किती फरक आहे. हलकी बुद्धी, प्लास्टिक म्हणजे हलकी बुद्धी, काशा म्हणजे शुद्ध बुद्धी. आता ती बुद्धीच नाही ना. आता आम्ही ते प्लास्टिक सोडा, आता हे डिस्पोजल वालं सिस्टम आलं. कधी कधी घेतलं ना जेवण, घेतलं ना कढीची वाटी घेतली, तर कढीची वाटी काही गायब जाईल. ते कढीची वाटी पुऱ्या गावाला चक्रा मारून सरी येते ना, मग ते उचलून तिथे आम्ही कढी घेतो ना, मग कढी सारखी हलकट बुद्धी होती आपली. म्हणून खान पान व्यवस्थित करा. जास्त खाले जाऊ नका कोणाच्या घरी फालतूचो. जे जेवढं जास्त खाईन त्याची बुद्धी हलकी बनन. लक्षात घ्या, जो अपने घर में खाएगा मस्त रहेगा, और राजा बन के जिएगा. साधू संत बा आधीच्या कडे कसे होते ना, आपण पा कसे हलके बुद्धीचे झालो. म्हणून खान पान व्यवस्था व्यवस्थित ठेवा. मित्र, सवयी चेंज करा. काय करा? मी आताच म्हणलो, यू कॅन डू नॉट चेंज युअर फ्युचर, बट यू कॅन डू चेंज युअर हैबिट. अपनी आदतों को बदलो, अपने विचारों को बदलो. बस जवान आहात जवानासारखं राहा, म्हातारे आहात. हा, नाही तर काही काही म्हातारे होऊन जाते, पण ताव देणं सोडते. आपल्या गावात आहेत का बाबजी असे? काही काही लोक असे असते, असायला पाहिजे. व सभा किस काम की सभा में वृद्ध न हो, वृद्ध किस काम का जो नीति से शुद्ध न हो. मित्र हो, आपल्याला धर्माचं पालन करणं आहे, समाजाचं रक्षण करणं आहे. संत महात्म्यांनी जे सांगितलंय ते आपल्याला घेऊन चालायचं आहे. समाज बदलतो, आपल्याला बदलावं लागल. कोणाला? गणेशाची पूजा करून गणपती मिळणार नाही. गणेशाला समजून गणपती आपल्याला कळणार आहे की गणेशाने आई माझी मायेचा सागर दिलाजीने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिलाजीने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिलाजीने जीवन
सागर काय सांग लजिने द्या